मैं हूं मनीषा पुंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। परिणय फुके ने अनिल देशमुख पर घोटाले की बात के तहत जमकर हमला बोल दिया है। उन्होंने कहा कि अनिल देशमुख का आरोप है कि वजह ने भ्रष्टाचार किया, जिसके कारण उन्हें बर्खास्त कर दिया गया। लेकिन ऐसा न होकर गृह मंत्री बनते ही अनिल देशमुख ने वजह को सर्वोच्च पद पर बिठा दिया। और वही जब परमवीर सिंह आईपीएस थे तब गृह मंत्री बनते ही अनिल देशमुख ने उन्हें भी मुंबई पुलिस कमिश्नर बना दिया और करोड़ों रुपए इकट्ठा किए। और अब वे परमवीर सिंह को फडणवीस के करीबी बता रहे हैं। तो चलिए देखते हैं आगे उन्होंने इस पर और क्या कहा है की आज अनिल देशमुख जे आरोप करतात आहे किंवा काल जे त्यांनी ट्विट केलं की परमवीर सिंग असणार किंवा वजय असणार यांना हाताशी घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब अनिल देशमुखांवर टीका करतात आहे। आता मला सांगा की हे जे वजय आहे हे बडतर्फ अधिकारी होते। बडतर्फ असताना 10 वर्षापासून ते बडतर्फ होते। त्यांचा मागचा जो कारकिर्दी होता, त्यांनी किती भ्रष्टाचार केला, किती प्रॉपर्ट्या जमा केल्या, किती मोठे मोठे त्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्यांनी मोठे मोठे म्हणजे कांड घडून आणले आणि म्हणून त्यांना 10 वर्षापासून ते बडतर्फ होते। आणि अनिल देशमुख गृहमंत्री झाल्यानंतर पहिलं काम अनिल देशमुखांनी कोणतं केलं तर या बडतर्फ अधिकारी या वजेला परत पोलीस डिपार्टमेंटमध्ये सामावून घेतलं। सामावून घेतल्यावर याला कोणती साईड पोस्टिंग दिली नाही। याला मुंबईमधल्या सगळ्यात मोठी जी पोस्ट आहे ती एका इन्स्पेक्टरची ती पोस्टिंग त्या वजेलला दिली। आणि त्यानंतर त्यांनी काय केलं ते सगळं जगाला माहिती आहे। परमवीर सिंग हे आयपीएस ऑफिसर होते, हे कुठेतरी साईडला पडले होते। त्यांना अनिल देशमुख गृहमंत्री झाल्यावर सगळ्यात पहिले परमवीर सिंगला यांनी मुंबईचा आयुक्त केलं, पोलीस कमिशनर केलं। आणि मग या दोघांच्या भरोश्यावर यांनी जे परमवीर सिंगला सांगून किंवा वजनच्या माध्यमातून करोडो रुपये जमा केले। आज हे जे ज्या बडतर्फ अधिकारी ज्यांना यांनी स्वतः घेतलं, ज्यांना यांनी स्वतः कमिशनर केलं, त्या सगळे लोक आज कसे देवेंद्र फडणवीसांचे झाले हे मला असं वाटतं की अनिल देशमुख ज्या प्रकारे आरोप करतात अनिल देशमुखांचीच नार्को टेस्ट झाली पाहिजे। ज्याप्रमाणे वजननी सांगितलं की माझी नार्को टेस्ट करा आणि सगळंच खरं बाहेर येणार, सगळं जे आलंय। याच्या आधी तेलगी जे प्रकरण झालं होतं त्याआधी मोठ्या प्रमाणात नार्को टेस्टमध्ये मोठ्या मोठ्या लोकांचे नाव आले होते। यावेळेस मला असं वाटतं की वजनच्या नार्को टेस्टमध्ये आणि अनिल देशमुखांच्या नार्को टेस्टमध्ये आणखी मोठ्या मोठ्या लोकांचं नाव येणार, कारण 100 कोटी रुपये वर्षाचे महिन्याचे हे पैसा गोळा करत होते। तर यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या लोकांचे नाव येतील।